4 तारखेला जो आपला हा समोरचा जो रोड आहे काउंटिंग प्लेसचा तो डायव्हर्ट केलेला आहे आणि तसाही तो राबता तिथला कमीच असतो, तरी देखील त्याचं जे नियोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। सर, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर काही उपद्रव्यांना नोटीस दिली आहे का? सोशल मीडिया असेल किंवा इतर असेल? जे उपद्रवी आहे आम्ही साधारणतः 450 लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहे। त्यातल्या सगळ्याच लोकांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत। त्याशिवायही आणखी आम्हाला जे यादी तयार करण्याचं काम चालू आहे आणि आणखीही आमचं नोटीस देण्याचं किंवा प्रतिबंधक कारवाई करण्याचं काम चालू आहे। सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले साधारणतः 250 लोकांना आपण ताकीद करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। जे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत त्यांना वैयक्तिक ॲडमिनला पूर्ण जबाबदारीने जो ग्रुप आहे त्यांचा रन करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, अन्यथा ॲडमिनवर देखील गुन्हा दाखल करण्याची आम्ही योजना ठेवलेली आहे आणि तशी त्यांना समज देखील देण्यात आलेली आहे। आणि आपण जे ह्या बंदोबस्तामध्ये जे अधिकारी आहेत, कालच आम्ही मीटिंग घेतली, त्या ठिकाणी ॲडिशनल DG हे देखील आपल्याकडे बंदोबस्ताच्या त्यांच्या निगराणीखाली आपण बंदोबस्त करत आहोत। ॲडिशनल DG सुनील रामानंद साहेब देखील जिल्ह्यामध्ये दाखल आहेत आणि ते त्यांच्या निर्देशानुसार देखील आपण बंदोबस्त करतो आहोत। काल सर्व अधिकाऱ्यांना प्रत्येक एरियाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या एरियामध्ये जो पण निर्णय आहे यूज ऑफ फोर्सचा तो घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे। खरं पाहिलं सर, निवडणुकीत तर अशांना आव्हान आपलं काय असेल मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर? आता आवाहन आमचं करून झालेलं आहे आणि शांततेचं आवाहन झालेलं आहे। या उपरही जर कोणी काय करत असेल तर मात्र आमचा जो जे अधिकार आहेत कायदेशीर अधिकार त्याचा वापर करून कोणतीही गोष्ट नियंत्रणात आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। याच्यामध्ये जे पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई, कठोर गुन्हे दाखल करणे हे आमचं या बाबतीतलं आमचं नियोजन आहे। ओके। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।